अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला दुर्गा सप्तशती आहे त्याचे संकल्पयुक्त पाठ कसे करायचे. खूप जण आता स्वामी चरित्राचे पाठ करत आहे. मागचा जो व्हिडिओ बघितला नसेल तर आपण अवश्य बघावा. स्वामी चरित्राचे संकल्पयुक्त पाठ कसे करायचे, उद्यापन कसं करायचं, त्याप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे. संस्कृत दुर्गा सप्तशती असेल, मराठी दुर्गा सप्तशती असेल, त्याची पूजा मांडणी कशी करायची, पाठ वाचन कसं करायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आपला मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण कुलदेवतेंची सेवा, दरवर्षी मान सन्मान आपला झाला पाहिजे. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे दुर्गा सप्तशती. आपण देवीची उपासना कोणती करतो. खूप जणांना विचारलं आपण देवीची उपासना कोणती करता. नाही म्हणते दादा आम्हाला देवीच माहिती नाही. म्हणजे स्वामी चरित्रामध्ये बाळप्पा महाराज, त्यांना पण त्यांची कुलदेवता माहित नव्हती. महाराजांनी त्यांना सांगितले की तुमची जी कुलदेवता कोणती आहे. खूप जण काय करतात, आपलं देवी असेल, ग्रामदेवत असेल त्याची सेवा करता, पण आपली कुलदेवता कोणती आहे, आपण कोणती सेवा करायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती सांगतो आज. तर कुलदेवतेचं सगळ्यात पहिले साधी आणि सोपी सेवा म्हणजे नामस्मरण. नवार्णव मंत्र आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय. मंत्रामध्ये किती ताकद आहे. आपण जर हा मंत्र जर रोज जप केला, नवार्णव मंत्राचा रोज एक माळ केली तरी चालेल, रोज 10 मिनिटं जप जरी केला तर त्याचं फळ तुम्हाला खूप छान प्रकारे भेटेल. हा साधा आणि सोपा नवार्णव मंत्र आहे, तो रोज तुम्ही म्हणू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही दुर्गा सप्तशती, भरपूर जण दुर्गा सप्तशती संस्कृत वाचता, पण त्याचा न्यास घ्यावा लागतो, त्याची अध्याय आहे, त्याची संख्या आहे ती घ्यावी लागती. तर संस्कृत दुर्गा सप्तशती पण आहे आणि मराठी दुर्गा सप्तशती पण आहे. तर कोणतीही दुर्गा सप्तशती वाचणार त्याच्या अगोदर संकल्प करायचा. हातामध्ये पाणी घ्या, अक्षता घ्या, फूल घ्या, आपलं नाव, गोत्र, काळ, तिथी, वार, नक्षत्र ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि हे घेतल्यानंतर पाणी सोडायचं. कशासाठी करताय. कोणाकोणाचं लग्न जमत नसेल, घरामध्ये पैशाची बरकत नसेल, संतान सुख नसेल, घरामध्ये वादविवाद भांडणं होत असेल जास्त, आणि आपलं सगळं चांगलं असेल, ह्या गोष्टी काहीच नसेल, आपलं सगळं चांगलं आहे तरी पण आपल्याला सेवा करायची, तर मग तुम्ही या पद्धतीने संकल्पयुक्त सेवा करू शकता. दुर्गा सप्तशतीमध्ये आपण 14 पाठ आहे, संकल्पयुक्त 14 पाठ करू शकता. रोज 2-2 अध्याय दुर्गा सप्तशती वाचू शकता. एक पाठ मांडायचा, कारण की कोणतीही पोथी हातामध्ये घेऊन वाचायची नाही. स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, मोठं गुरुचरित्र असेल, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, कोणतंही पुस्तक असेल ते हातामध्ये घेऊन वाचायचं नाही, ते खाली ठेवायचं, पाठ ठेवा. दिवा, आपण जेव्हा कोणतीही पोथी वाचणार, कोणतीही, आपण साधा जप जरी करणार, जप करताना पण आपला दिवा लावलेला पाहिजे. दिवा हा अग्नी, हा आपला साक्षी असतो. दिवा, अगरबत्ती, धूप जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते ठेवून आपण सेवेला सुरुवात करायची. आपला आसन, आपली जपमाळ, पाठ मांडा, दुर्गा सप्तशती पोथीची पूजन करायचं सगळ्यात पहिले. आणि तुम्हाला जसं जमेल, तुम्ही 14 दुर्गा सप्तशती पाठ आहे, 14 दिवसात 14 वेळा आपण वाचू शकता. त्याच्यामध्ये वाचायच्या वेळेस तुम्ही डायरेक्ट 1 ते 13 अध्याय वाचू शकता. डायरेक्ट 1 ते 13 अध्याय वाचू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही त्याला. आणि संकल्पयुक्त करतो तेव्हा तंत्रोक्त सुक्त असेल ते वाचायची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्ट 1 ते 13 अध्याय वाचा. आणि सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र पण शेवटी वाचायचं, क्षमा प्रार्थना वाचायचं. तुम्ही 14 दिवसामध्ये 14 पाठ करू शकता. रोज 2-2 अध्याय पण वाचू शकता. आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रोज दुर्गा सप्तशती पूर्ण 13 अध्याय वाचू शकता, त्याला काहीही बंधन नाही. किंवा दर शुक्रवारी, दर मंगळवारी पूर्ण पाठ करू शकता. दर पौर्णिमेला पूर्ण पुस्तक आहे ते वाचू शकता, पूर्ण पुस्तक वाचू शकता. दर पौर्णिमा, दर शुक्रवार, दर मंगळवारी वाचू शकता, काही प्रॉब्लेम. तर दुर्गा सप्तशती शक्यतो कधी वाचायची,
दुर्गा सप्तशती जे असेल, दुर्गा सप्तशती असेल, स्वामी चरित्र असेल, मल्हारी सप्तशती असेल, ते शक्यतो करून सकाळच्या वेळेस वाचावं. सकाळी सकाळी फ्रेश असतं मूड आपला आणि आपली सेवेमध्ये आपलं लक्ष असतं. तुम्ही दुपारी जेवण करून वाचणार, फराळ करून वाचणार, दुपारी 3-4 वाजता खाऊन नाही वाचायचं. जेवण करून या गोष्टी करू नका. संध्याकाळच्या वेळेस वाचू नका. सकाळच्या वेळेस जेवढं वाचता येईल तेवढं वाचा. तुमच्या सुट्टीच्या दिवशी वाचा किंवा रोज तुम्हाला प्रॅक्टिससाठी रोज 2-2 अध्याय वाचू शकता. तुमचं प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही वर्षभर कंटिन्यू म्हणजे आज 2 अध्याय वाचले, उद्या 2 अध्याय असे झाले, 13 अध्याय झाल्यानंतर डबल परत 2-2 अध्याय. तुम्ही वर्षभर रोज 2-2 अध्याय जर वाचले तर नवरात्रीमध्ये तुम्हाला वाचताना त्रास होणार नाही. पटकन वाचन होईल. काय वाचताय ते समजेल आपल्याला, कारण की प्रॅक्टिस जर केली रोज तर त्याचा अर्थ आपल्याला समजत असतो. तसंच गुरुचरित्र आहे, गुरुचरित्राचे पण रोज एक अध्याय वाचू शकता. त्याला कोणतेही नियम नाही. खूप जण वाचतात. 53 दिवसात आपलं 53 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण होतं. म्हणून रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचलं त्याचं पण फळ खूप आहे, खूप फळ आहे. तसं स्वामी चरित्र आपण रोज 3-3 अध्याय वाचतो, त्याप्रमाणे दुर्गा सप्तशती आहे तसे पण रोज 2-2 अध्याय वाचावे.